हॅलो गाईज, तुम्हा सर्वांचं आयुर्वेदा मराठी प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण पॉयझनचे कॉमन पॉइंट बघणार आहोत. ठीक आहे. ज्यांनी 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 स्थावर विष, जांगम विष किंवा कृत्रिम विष हे पॉयझन डिटेलमध्ये केले त्यांनी तशाला तसेच राहू द्यायचे. पण ज्यांनी काहीच पॉयझन केलेले नाहीये किंवा आता भीती वाटते की मॅम मी काय करू, माझ्याच्याने होईल का? कारण की कृत्रिम विषमध्ये एवढे सारे पॉयझन सांगितलेले आहेत. स्थावर विषमध्ये मेटाल ओरिजिनचे वेगळे पॉयझन सांगितलेत. त्यानंतर स्थावर विषमध्ये जांगम ओरिजिन जे प्लांट ओरिजिन आहे, प्लांट ओरिजिनचे वेगळे सांगितलेत. मग आता मी काय करू? अशा बऱ्याच स्टुडंट्सच्या इन्क्वायरी येतात. तर मग त्यांच्यासाठी हे लेक्चर अत्यंत हेल्पफुल ठरणार आहे. म्हणजे आपण काय, कोणताही पॉयझन येऊ द्या, ओके, कोणताही पॉयझन आला तरी तुम्ही यातले पॉइंट त्याच्यात टाकू शकता. पण मी काय म्हणतेय, ज्यांचा बिलकुल पॉयझनचा अभ्यास झाला नाही त्यांनीच हे लेक्चर बघायचंय. ज्यांनी प्रॉपर अभ्यास केलेला आहे त्यांनी बिलकुल हे लेक्चर बघू नका. इथंच लेक्चर स्टॉप करा आणि तुमचं ते रिव्हिजन करा. पण ज्यांचा बिलकुल झालेला नाही अभ्यास त्यांनी लास्ट मिनिट पर्यंत हा लेक्चर बघायचा. ठीक आहे. मग तुमचं काय होणार आहे, जर तुम्हाला LAQ ला पॉयझन आला तर यातले जे काही कॉमन पॉइंट्स आहेत ते जर तुम्ही टाकलेत तर ऍटलीस्ट तुमचा तो LAQ सुटणार तरी नाही. ठीक आहे. अटेम्प्ट न करता येण्यापेक्षा त्याच्यामध्ये काहीतरी लिहिणं महत्वाचं असतं. मग त्यासाठी ज्यांचा अभ्यास झालेला नाही, ज्यांना पॉयझनचं काहीच वाचलेलं नाही, त्यांच्यासाठी मी हे लेक्चर बनवलं. ठीक आहे. तर मग सुरू करायचं. तर मग पॉयझन मध्ये आपण काय करतो, सगळ्यात आधी डेफिनेशन लिहितो. ओके. डेफिनेशन किंवा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मध्ये काय लिहिणार तुम्ही, तुमच्या सिलेबस प्रिंट मधल्या पॉइंट नुसार घेते. फर्स्ट पॉइंट तुमचा काय, मोड ऑफ ऍक्शन, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे. तर मग काय लिहिणार, तुम्हाला हे तरी माहितीये जेव्हा तुम्ही सिलेबस प्रिंट उघडली असेल तेव्हा कार्डियाक मध्ये कोणते पॉयझन येतात किंवा न्यूरोटॉक्सिक मध्ये कोणते येतात, सेरेब्रलवर कोणते ऍक्ट करतात, हे इतकं जरी तुम्हाला माहिती असेल तरी तुम्ही त्याचे डेफिनेशन कशा प्रकारे लिहू शकता बघा. जेव्हा कार्डियाक पॉयझन्स असतील तर आपण काय लिहितो, टार्गेटिंग कार्डिओव्हास्क्युलर फंक्शन्स अँड रिदम. इथून सुरुवात करायची. सुरुवात कशी करायची, दीज पॉयझन्स आर टार्गेटिंग द कार्डिओव्हास्क्युलर फंक्शन्स अँड द कार्डिओव्हास्क्युलर रिदम. ओके. पहिलं सेंटेन्स झालं, इंट्रोडक्शन झालं, हे झालं कार्डियाकचं. मग जर तुम्हाला ॲस्पेक्झियलचं असेल, जसं की कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहेत, हे जर असतील तर त्याच्यामध्ये काय येणार, इम्पेरिंग द ऑक्सिजन इनटेक अँड सेल्युलर रेस्पिरेशन. मग स्टार्टिंग किंवा इंट्रोडक्शन मध्येच तुम्ही काय लिहिणार, कार्बन मोनॉक्साईड असू द्या, कार्बन डायऑक्साईड असू द्या, दॅट पॉयझन इम्पेअर द ऑक्सिजन इनटेक अँड द सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजे या सेंटेन्स तुम्हाला त्या एक्झामिनरला कळेल की याला माहितीये की हा काय ॲस्पेक्झियंटचा पॉयझन आहे. मग सेम तुम्हाला काय, न्यूरोटॉक्सिक मध्ये काय, डिस्टर्बिंग द सेंट्रल अँड पेरिफेरल नर्वस सिस्टम अँड देन इरिटंट मध्ये काय, कॉज लोकल सिव्हिअर टिश्यू डॅमेज अँड इन्फ्लॅमेशन. म्हणजे कार्डियाकचं सगळं कार्डिओव्हास्क्युलर सिस्टमच्या रिलेटेड लिहायचं, नंतर ॲस्पेक्झियटचं सगळं रेस्पिरेटरीच्या रिलेटेड लिहायचं, न्यूरोटॉक्सिकचं सेरेब्रलच्या रिलेटेड लिहा आणि इरिटंटची डेफिनेशन कशी लिहिणार, स्किन इरिटेशन, सेल्युलर डॅमेज. ओके. मग हे स्टार्टिंग का आली, इंट्रोडक्शन का आलं. मग या चारी पैकीच असतात सगळे, जे सगळे पॉयझन्स आहेत तुमचे, कृत्रिम विष घ्या, तुमचा कोणतेही विष घ्या, सगळे विष ह्या चारी कॅटेगरीमध्येच बसतात तुमच्या सिलेबस प्रिंट मधले तरी ऍटलिस्ट. मग त्यामुळे हे पॉईंट तुमचे क्लिअर झाले. मग सायन्स सिम्पटमवर जेव्हा तुम्ही येता, सायन्स सिम्पटम मध्ये कॉमन सायन्स सिम्पटम लिहायचे. पण जेव्हा तुम्ही व्यवस्थित करता कार्डियाक पॉयझन मध्ये, जेव्हा तुम्ही एक एक पॉयझन प्रॉपर करता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळे सायन्स सिम्पटम दिसतात. पण मी या लेक्चरचं नाव काय दिले, कॉमन पॉइंट्स. मग कॉमन पॉइंट जे की सगळीकडे यूज करतात तर कसे कोणते आहेत, जर तुम्हाला पहिला आहे न्यूरोलॉजिकल रिलेटेड, काय लिहू शकता तुम्ही, हेडेक, डिझिनेस, ड्राउन. ओके. हेडेक, ड्राउझिंग, इन्सोमनिया, प्रोग्रेसिव्ह साइन इंक्लूड पॅरालिसिस लिडिंग टू कोमा अँड डेथ. पॅरालिसिस, कोमा अँड डेथ. आणि बाकी हेडेक, ड्राउझिनेस, इन्सोमनिया हे सगळे टॉपिक तुम्ही टाकू शकता. मग न्यूरोलॉजिकलच्या रिलेटेड तुम्हाला काय काय लिहायचं. न्यूरोलॉजिकल म्हणजे काय, प्रत्येक एक पॉयझन थोड्याफार प्रमाणामध्ये तर नर्व्सवर ऍक्ट करतं, न्यूरॉनवर ऍक्ट करतं. प्रत्येक पॉयझन थोड्या प्रमाणात तरी GIT ऍक्ट करतं. मग तुम्हाला तिथं पॉईंट टाकून हे लिहिता येत. मग जीआयटीचे सायन्स सिम्पटम तुम्ही काय लिहिणार आहे, से नॉझिया, ओमिटिंग, एक्स्ट्रीम सलायवेशन, सिव्हिअर बर्निंग पेन, isolated to the upper GIT and accompanied by the diarrhea. म्हणजे डायरिया, ओमिटिंग, नॉझिया, बर्निंग पेन ऍट द अप्पर GIT. ओके. बर्निंग पेन ऍट द अप्पर GIT, नॉझिया, ओमिटिंग, डायरिया, सलायवेशन, एक्सेसिव्ह सलायवेशन, हे पॉइंट्स तुम्ही तिथं कॉमन टाकू शकता सायन्स सिम्पटम मध्ये.
ठीक आहे. मग त्यानंतर सिस्टमिकच्या रिलेटेड काय लिहू शकता? एक्सेसिव्ह थर्स्ट किंवा प्रोफाउंड थर्स्ट. देन सिस्टमिक डिहायड्रेशन. थर्स्ट असेल तर डिहायड्रेशन होणारच आहे. ओके. मग काय? थर्स्ट, सिस्टमिक डिहायड्रेशन, मसल क्रॅम्प्स एक्सटेंडिंग थ्रू द एक्स्ट्रीमिटीज. मसल्समध्ये क्रॅम्प येतो. ओके. मग थर्स्ट, डिहायड्रेशन, क्रॅम्प हे तुम्ही सिस्टमिकच्या रिलेटेड तिथे सायन्स सिम्पटम मध्ये टाकू शकता. ओके. एवढं जरी लिहिलं तरी तुमचं फर्स्ट पेज भरेल. ओके. डेफिनेशन लिहिली, नंतर त्याचं नाव लिहिलं त्या पॉइझनचं, डेफिनेशन लिहिली, सायन्स सिम्पटम लिहिले, तरी तुमचं फर्स्ट पेज भरणार आहे. ऍटलीस्ट 1/3 पेज तरी भरणारच. ओके. मग काय? ट्रीटमेंट प्रोटोकॉल काय असणार आहे? कोणतेही पॉइझनिंग येऊ द्या, कोणतीही पॉइझनिंग येऊ द्या, त्याच्यामध्ये ट्रीटमेंट प्रोटोकॉल सेम असणार आहे. फर्स्ट स्टेजमध्ये तुम्ही काय करणार आहे? डिकंटॅमिनेशन करणार आहे. सेकंड स्टेजमध्ये काय करणार आहे? अँटीडोट ऍडमिनिस्ट्रेट करणार आहे. थर्ड स्टेजमध्ये सपोर्टिव्ह केअर देणार आहे. कोणताही पॉइझन आला तर तुम्ही याच फॉर्ममध्ये ट्रीटमेंट लिहायची. कोणत्या फॉर्ममध्ये ट्रीटमेंट लिहायची? फर्स्ट काय करायचं? डिकंटॅमिनेशन म्हणजे काय? स्टमक वॉश. ओके. मग जे काही फ्लुइड स्टमक मध्ये आहे त्याला काय करायचंय? बाहेर काढायचंय. मग काय? स्टमक वॉश. ओके. मग स्टमक वॉश मध्ये गॅस्ट्रिक लॅवेज युजिंग KMnO4 अँड प्लेन वॉटर. प्लेन वॉटर तर तुम्ही सगळीकडे वापरू शकता. KMnO4 पण जनरली सगळीकडे गॅस्ट्रिक लॅवेज मध्ये आपण वापरतो. त्यानंतर इमेटिक द्यायचे टू इंड्यूस वॉमिटिंग. मग काय? आपल्याला पहिल्यांदा पहिली स्टेज डिकंटॅमिनेशन लिहायचे. डिकंटॅमिनेशन मध्ये काय? स्टमक वॉश आणि इमेटिक्स. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधीही जेव्हा कॉपरची पॉइझनिंग असेल, कॉपरच्या पॉइझनिंग मध्ये जर तुम्ही इमेटिक्स लिहिले तर तुमचे तिथले सगळे मार्क गेले. कारण की तिथे एक्झामिनरला कळणार आहे की हा कॉमन पॅटर्न वापरतोय, म्हणून कुठं वापरायचा, कसा वापरायचा हे आपल्याला युक्तीप्रमाणे ठरवावं लागेल. मग कॉपरच्या पॉइझनिंग मध्ये कधीच इमेटिक्स द्यायचे नाही, बाकी सगळं तुम्ही देऊ शकता. मग त्यानंतर अँटीडोट मध्ये प्रत्येक पॉइझनचा एक वेगवेगळा अँटीडोट असतो, पण कॉमन अँटीडोट जसं की चारकोलला युनिव्हर्सल अँटीडोट म्हटले. युनिव्हर्सल म्हटल्यावर तो सगळीकडे वापरता येतो. मग फिजिकल अँटीडोट मध्ये डिमल्सन्स आणि ऍक्टिव्हेटेड चारकोल्स हे दोघं जण सगळीकडे वापरता येतात. उलट हेडिंग टाकायची आणखीन आपण अँटीडोट मध्ये फिजिकल मध्ये चारकोल आणि काय तुम्हाला सांगितलेलं डिमल्सन्स. नंतर दुसरी हेडिंग टाकायची केमिकल मध्ये टॅनिन. ओके. अँटीडोटचा पॉईंट झाला. आणि त्यानंतर मग सपोर्टिव्ह केअर मध्ये काय देणार? डिहायड्रेशन असेल तर IV फ्लुइड देणार, ब्लड लॉस असेल तर ब्लड ट्रान्सफ्युजन देणार, पेन होत असेल तर ॲट्रोपिन देणार. मग तेच तर सगळं इथं लिहायचे. काय? IV फ्लुइड डिहायड्रेशन, ब्लड ट्रान्सफ्युजन इफ नेसेसरी. अँड देन सिम्प्टोमॅटिक मध्ये काय? डायुरेटिक, मॉर्फिन फॉर द पेन मॅनेजमेंट, ॲट्रोपिन हे आपण काय देतो? सिस्टमिक मॅनेजमेंट मध्ये देतो. म्हणजे काय झाली? सपोर्टिव्ह केअर झाली. ठीक आहे. मग ट्रीटमेंटचा एवढा पार्ट तुम्ही लिहिला तरी तुमचं दुसरं पेज भरणार आहे. ओके. ट्रीटमेंटमध्ये काय? आणि एक्झॅक्ट स्टेप वाईज लिहायची. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3. स्टेप 1 मध्ये हे, स्टेप 2 मध्ये हे, स्टेप 3. म्हणजे एकदम पेपर असा भारी प्रेझेंट करायचा ना की एक्झामिनरला पण ते बघायला चांगलं वाटलं पाहिजे. ठीक आहे. आणि मग नंतर हे तुम्हाला स्वतः करावं लागणार. मी तुमच्या फक्त एक्झाम्पलसाठी दिले. तुम्हाला काय करायचंय? प्रत्येक एका पॉइझनचा फिटल डोस आणि फिटल पिरियडचा असा चार्ट बनवायचा आहे. असा चार्ट बनवून तुम्हाला ते काय करायचं? लर्न करायचं. ठीक आहे. मी तर फक्त मेटल ओरिजिनचा तुम्हाला चार्ट दिलाय, पण बाकीचे जे काही पॉइझन्स असतील त्या सगळ्यांचा चार्ट बनवायचा. चार्ट बनवून ते फिटल डोस फिटल पिरियड रन करा. की फिटल डोस फिटल पिरियड मध्ये काहीच कॉमन टाकता येत नाही. त्याचे ते ठरलेले नियम आहेत आणि ठरलेला डोस आहे, ठरलेला टाइम आहे. त्यामुळे तिथे आपल्याला काही डोकं लावायचं नाही. जिथं शक्य आहे तिथंच डोकं लावायचं. ओके. मग नंतर मेडिको लिगल ऍस्पेक्ट मध्ये पण तुम्ही टॉपिक लिहू शकता. मेडिको लिगल ऍस्पेक्ट मध्ये काय लिहिणार? सॉरी, पोस्टमॉर्टम लिव्हिडिटी मध्ये पोस्टमॉर्टम अपीअरन्स हा एक टॉपिक आहे. पोस्टमॉर्टम अपीअरन्स आणि मेडिको लिगल ऍस्पेक्ट वेगवेगळे आहेत. पण पोस्टमॉर्टम अपीअरन्स मध्ये तुम्ही काय लिहू शकता? अर्ली साइन्स, लेट साइन, इमिडिएट साइन हे साइन्स तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. तर मग काय? इमिडिएट साइन मध्ये काय काय असणार आहे? परमनंट अँड कम्प्लीट सिजेशन ऑफ ब्रेन फंक्शन्स, हार्ट फंक्शन अँड लंग फंक्शन, जे की आपल्या टॅनाटॉलॉजी मध्ये झालेलं आहे. मीच तुम्हाला शिकवलेलं आहे. काय लिहिणार तुम्ही? इमिडिएट. कधी पण पॉइझनिंग झाली आणि पेशंटची डेथ झाल्याबरोबर तुम्हाला काय दिसणार आहे? कम्प्लीट सिजेशन ऑफ फंक्शन्स ऑफ लंग, ब्रेन अँड काय सांगितलेलं आहे? हार्ट. ओके. ट्रायपॉड म्हणले. लंग्स, ब्रेन आणि हार्टचे काय? इमिडिएट सिजेशन ऑफ फंक्शन्स.
मग डिले मध्ये काय दिसेल? डिले मध्ये तुम्हाला एकतर आय चेंजेस दिसतील, स्किन चेंजेस दिसतील, आय चेंजेस, स्किन चेंजेस, अल्गर मॉर्टिझम, लिव्हर मॉर्टिझम, त्यानंतर मग मसल चेंजेस, रिगर मॉर्टिझम, हे सगळे काय दिसणार आहेत तुम्हाला इयरली चेंजेस मध्ये दिसणार आहेत. मग यापैकी कोणकोणते पॉइझन मध्ये काय काय चेंजेस दिसतात त्यानुसार तुम्हाला लिहायचंय. आणि ऍट द एंडला लेट फेज मध्ये काय डिजनरेशन, प्युट्रिफिकेशन, प्युट्रिफिकेशन, सॅपोनिफिकेशन अँड ममिफिकेशन त्याच्या रिलेटेड लिहायचं. ठीक आहे. पीएम अपीयरन्स मध्ये ऍक्च्युअल मध्ये असं लिहिणं एक्सपेक्टेड असतं. इमिडिएट सायन्स, अर्ली सायन्स अँड लेट सायन्स. ओके. मग पुढे आणखीन पीएम अपीयरन्स मध्ये ते तुम्ही त्या पद्धतीने लिहिलं तर तुमचा जास्त पेपर एकदम असं अट्रॅक्टिव्ह वाटेल. आणि त्यातल्या त्यात आणखीन तुम्हाला कॉमन पॉईंट जर तुम्ही म्हटले तर काय, कोणत्याही पॉइझन जेव्हा आपण इंजेक्ट करू किंवा आपण कोणताही पॉइझन जेव्हा खाऊ तेव्हा काय होणार, बर्निंग सेन्सेशन जाणवणार किंवा तिथं करोजिव्ह नेचर असणार आहे. त्याचा जो काही उष्ण तीक्ष्ण गुण आहे त्या उष्ण तीक्ष्ण गुणाने ते काय करणार, करोजिव्ह ऍक्शन करणार. मग टंग, माउथ, इसोफॅगस अँड स्टमक मध्ये मोस्टली ते अफेक्ट होणार. त्यामध्ये काय, टिश्यू प्रेझेंट ॲज अ करोडेड with the visible area of the blood oozing and deep ulceration, corrosion हे तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. त्यानंतर लोकल मध्ये काय टाकणार, लोकल मध्ये मोस्टली काय, आता जर स्मॉल इंटेस्टाईन अफेक्ट झालेली असेल, स्मॉल इंटेस्टाईन अफेक्ट झालेली असेल तर काय, वाईड स्प्रेड हिमोरेज अँड अल्सरेशन. देन खाली किडनी आणि लिव्हर जर अफेक्ट झालेला असेल तर त्याच्यामध्ये काय होणार, हेविली कंजेस्टेड. तुम्ही हे पॉइंट टाकू शकता. लिव्हर, किडनी आर हेविली कंजेटेड, देन हिमोरेज अँड अल्सरेशन्स. त्यानंतर आपण आणखी काय म्हटलेलं आहे, टंग, माउथ, इसोफॅगस, स्टमक या ठिकाणी करोडेड आपल्या तिथे जे काही पॅचेस आहेत ते पॅचेस दिसतील, अल्सरेशन दिसेल. मग तुम्ही हे काय पीएम अपीयरन्स मध्ये कॉमन पॉइंट्स टाकू शकता. ठीक आहे. सगळीकडे तुम्ही यूज केलं तरीही चालेल. पुढे मेडिको लिगल ऍस्पेक्ट. मेडिको लिगल ऍस्पेक्ट मध्ये एकतर ऍक्सिडेंटल असेल, सुसायडल असेल, होमिसायडल असेल. ऍक्सिडेंटल, सुसायडल, होमिसायडल. मग त्याच्यामध्ये फक्त मेन्शन नाही करायचं की रेअरली ऍक्सिडेंटल, रेअरली होमिसाइड असं मेन्शन नाही करायचं की तुम्हाला माहिती नाही. म्हणजे इन जनरल तुम्हाला काय लिहायचं आहे, सुसायडल, की इन जनरल सांगते मी तुम्हाला, सुसायडल, होमिसायडल, ऍक्सिडेंटल. 3 लक्षात राहतील, सुसायडल, होमिसायडल, ऍक्सिडेंटल. नंतर अबॉर्शन पर्पज अँड कॅटल पॉइझन. 3 तर पक्के कोणत्याही पॉइझनला तुम्ही टाकू शकता, सुसायडल, ऍक्सिडेंटल आणि काय सांगितलेलं आहे, होमिसाइड. मग कॅटल पॉइझनिंग आणि अबॉर्टिफिकेशन ह्याचे तुम्हाला स्पेसिफिक काढावे लागतील, कोणते कॅटल पॉइझनिंग मध्ये यूज करतो आणि कोणते अबॉर्शन साठी यूज करतो. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर इथपर्यंत लिहिलं तर तुमचा इझिली 2 ते 2.5 पेज तुमचा पेपर भरणार. ठीक आहे. पण मग मी म्हणत नाही की हे तुम्हाला अशा पद्धतीनेच लिहायचंय. तुम्हाला वेळ आहे तर तुम्ही ते एक एक पॉइझन प्रॉपर तुम्ही करा, त्याचे चार्ट्स करा. पण जर एक्झामला लास्ट मिनिटला तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. का? कारण की इथं जे सांगितलेले जे कॉमन पॉईंट आहेत ना ते तुम्ही जशाला तसे लिहिले तरी तुमचे 2 पेजेस सहजरित्या 2 ते 2.5 पेजेस भरतील. LAQ आला तरीही चालेल. ठीक आहे. तर मग आपण या लेक्चरमध्ये काय बघितलेत, पॉइझन्सचे कॉमन पॉईंट बघितलेत. हे कॉमन पॉईंट तुम्ही जर लिहिले तर तुमचे जे काही पॉइझन्सचे मार्क होते, जे की तुम्ही पॉइझनचा क्वेश्चन सोडूनच येणार होता, त्याचे मार्क तुमच्या हातामध्ये राहतील. आणि मी पुन्हा सांगते की ज्यांनी व्यवस्थित केलेत पॉइझन, ज्यांना एक पॉइझन मागितले, त्यांनी या लेक्चरच्या नादी लागू नका. हे लेक्चर पाहूही नका आणि डोक्यातही ठेवू नका. तुम्ही जे प्रॉपर पॉइझन केलेत ते प्रॉपर पॉइझन तुम्ही त्याचंच रिव्हिजन करा. ठीक आहे. ओके. कळालं सगळ्यांना? ओके. तर मग हा काय झाला तुमचा कॉमन पॉइंट झाला पॉइझन्सचा. आपण असेच इंटरेस्टेड टॉपिक एक कव्हर करतो. आपली सिरीज सुरू आहे, प्रत्येक एका सब्जेक्टची सिरीज सुरू आहे. आयुर्वेदा मराठीचा प्रत्येक मेंबर तुमच्यासाठी एफर्ट्स घेत आहे. तुमच्याकडून तितकाच आउटपुट आम्हाला भेटला पाहिजे. ठीक आहे. ओके. चला तर मग आपण आता इथे थांबूया, भेटूया पुढच्या नवीन लेक्चरमध्ये असाच एखादा इंटरेस्टिंग टॉपिक घेऊ. ओके. थँक्यू.